की तुम्हाला आरक्षणाची झुंजून ठेवत असताना नेमकं जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या वेळेस कितीतरी हजार शाळा बंद झालेल्या आहेत. हो, हा गंभीर प्रश्न. हा गंभीर प्रश्न आहे. तुम्ही मुलांना शिकवूच नये याची व्यवस्था चालू आहे. बरं, आरक्षण म्हणजे आपण असं ताट धरू. आणि मी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो या सगळ्यावर सोल्युशन शेवटला माझ्या लक्षात राहणार नाही म्हणून, की तुम्हाला जर वाटत असेल की निकम साहेब आम्ही तुम्हाला असं सांगतो की याच्यावर सोल्युशन सांगा की आमचे ओबीसी मराठ्यातले भांडणे मिटले पाहिजे आणि काही झाले नाही पाहिजे, सगळ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, तर मान्यवर कांशीराम आणि बाबासाहेब यांच्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की ज्याची जितकी संख्या असेल त्याला तितकं आरक्षण मिळायला पाहिजे. ज्याची लेकरं तेवढे असतील तेवढ्या भाकरी त्याला मिळायला पाहिजे. त्यामुळे माझ्या ओबीसी बांधवावर अन्याय होणार नाही. ओबीसीतले अशा काही घटक आहेत त्यांच्यापर्यंत काहीच गेलेलं नाही. बरोबर. मराठ्यातही काही गेलेलं नाही. तर अशांना जेवढ्या सगळ्या त्याच्यावर एक सोल्युशन असं आहे की जनगणना करावी, जातनिहाय जनगणना जनगणना करावी, ज्यांची जेवढी संख्या असेल त्यांना तेवढं आरक्षण द्यावं, विषय संपवतो. नंबर 1. हा प्रश्न असा आहे, जातीनिहाय जनगणना करावी. आता हा प्रश्न आपण डीएसपीच्या माध्यमातून पुन्हा छेडतोय. भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. अजित पवार राज्य सरकारमध्ये आता सहभागी, तेही म्हणतात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. छगन भुजबळजी की आत्ता राज्याचे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, तेही म्हणतात जातीगणना झाली पाहिजे. आणि विरोधी पक्षातले तर सगळेच म्हणतात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. मग जातीनिहाय जनगणना नेमकी कोणी करायला पाहिजे? सत्ताधारी म्हणतात करायला पाहिजे, विरोधकही म्हणतात करायला पाहिजे, आणि करत तर कोणीच नाही. तर हे कोणी करायला पाहिजे? खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही उचलला आणि तुमच्याच ह्याच्यात उत्तर आलेलं आहे की सत्यता असताना करत नाही आणि सत्यत नसताना बोंबलतात, आणि नंतर जे बोंबलणारे ते पुन्हा सत्यता आले ना तर त्या विषयाला हात लागत नाही. बरोबर. नीट लक्षात ठेवा. यांचेच जुने व्हिडिओ पाहिले तर ते गळा काढताना आणि सत्यत आले की पुन्हा त्या विषयाला धक्का लावत नाही. पण वकील साहेब, आजची स्थिती अशी आहे की सत्तेत असताना आता गळा काढला जातोय की सर्व जातींची जातीनिहाय जनगणना केली पाहिजे. सत्ताधारी बोलतायत, मग कुणी केली पाहिजे? तर हे सगळ्यात पहिल्यांदा ओबीसी समाज आणि सगळ्याच समाजासाठी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी याच्यावर आवाज उठवला होता. स्वतः सत्तेत असताना सुद्धा त्यांनी ती मांडणी केली होती. त्यांचं खरंच यावेळेस वंदनीय असं स्मरण करायला मागणी केली. तर मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामुळे अन्याय होणार नाही. आणि एक सावधगिरीची गोष्ट सांगतो, एकीकडे आपण आरक्षणाचे भांडणं करतोय, म्हणजे जेवणाची ताटं येते त्या बोर्डिंगमध्ये आम्हाला जेवायला मिळावं. एक सरकारी बोर्डिंग आहे, बरोबर. आरक्षण कुठे आहे? फक्त सरकारी जागेत आहे, सरकारी जागे, खाजगीत नाही. तर तुम्हाला आम्ही समजा उद्देशाला सगळ्यांची मान्यता झाली, जनगणना अर्जंटमध्ये झाली. साहेब, यंत्रणा तुम्ही म्हणतात ते अगदी सत्य आहे की केंद्राकडे एवढी यंत्रणा आहे की घड्याळ लावून 8 दिवसामध्ये सगळ्या जातीची रिपोर्टिंग आणि काउंटिंग सहित जाऊ शकते. बरोबर. पण त्यांना ते करायचं नाही. म्हणजे केंद्र सरकारलाही करायचं नाही, कोणत्याच सरकार, राज्य सरकारलाही ते करायचं नाही. लोक झुंजत राहिले पाहिजेत, आपली सत्ता आली पाहिजे. हाच मुद्दा कळीचा आहे की लोकांना वाटतं की हा प्रश्न मिटायला पाहिजे. हो. मग आता तुम्ही सरकारमध्ये असून सरकार, आता मी स्वतः जर म्हणतो की माझ्या स्टुडिओमध्ये मला हे करायला पाहिजे, तर अधिकार माझ्याकडे, मी केलं पाहिजे. जर सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, तिघही सांगतायत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. छगनराव भुजबळही सांगतायत, आणि काल परवा राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितले, नारायण राणे साहेबांनी सांगितले. म्हणजे सगळे जर सांगत असतील तर मग करत का नाही? त्याचं कारण आहे. आणि मग करतच नसतील तर तुम्ही जनतेला का खेळवत ठेवताय, काय एकमेकाला भिडवताय? हा प्रश्न जनतेचा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की सरकारी बोर्डिंगमध्ये जेवणाची ताट आहे. आता उद्या असं आपण समजू, एक उदाहरण समजू, नीट समजून घ्या. उदाहरण समजू की जनगणना अर्जंटमध्ये झाली. दिनकरराव शिंदे आणि निकम वकील यांच्या ह्या व्हिडिओमुळं एक आदेश निघाला, सगळ्यांची जनगणना झाली, तुमच्या हातामध्ये रिझर्वेशनचे ताटं मिळाले. ज्यांना ज्यांची टक्केवारी तेवढ्या त्यांना ताटं मिळाले आणि सगळे बोर्डिंगकडे निघाले. आता बोर्डिंग तुम्हाला कुठे मिळणार आहे जेवण? सरकारी बोर्डिंगमध्ये. तुम्ही ज्यावेळेस बोर्डिंग जवळ जाताल त्यावेळेस त्या बोर्डिंग मधला माणूस सांगणार की सगळं विकून टाकलेले, तिथले भांडे ते सगळं खाजगी झाले, ते हॉटेल टाकले, तिकडे जा. बरोबर, गंभीर प्रश्न. हॉटेलवाला म्हणणार टोकन काढा, मी काही तुमचं सरकार नाही, माझ्या हाटली तुम्हाला हे ताट चालत नाही, तुम्हाला माझे ताटे घ्यावे लागतील. म्हणजे मी काय बोलतो नीट लक्षात घ्या की आरक्षण मुळातच खलास करून टाकले. आरक्षण संपवायचंय, सरकारी आरक्षणाची आणि खाजगीकरण फक्त तुम्हाला शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती वगैरे मिळत, ह्याच गोष्टी लक्षात ठेवा. बाकी नोकरीमध्ये ओबीसी समाजाचे कितीतरी अधिकारी एमपीएससी यूपीएससी थ्रू मार्फत निवड झालेल्या लोकांना अपॉइंटमेंट द्यायची, ते ती दिलेली नाही. आणि बिना सिलेक्शनचे
संविधानाच्या बाहेर जाऊन, नियमाच्या बाहेर जाऊन काही जणांना नियुक्ती दिलेल्या दिलेलं. आहेत. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजूनही दिलेलं नाही काय की सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी जनगणना करायची आहे, जातीनिहाय, आणि तेच म्हणतायत की झाली पाहिजे. तर मग ही करत कोण नाही, हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही डीएस न्यूजच्या प्रेक्षकांना थेट द्या. त्याचा अर्थ एवढंच आहे की त्यांना फक्त गळे काढायचे आहेत, त्यांना आणि म्हणजे करायचं नाही. जे म्हणतात की सत्तेत आहेत ते. सत्तेत असून सुद्धा म्हणतात की तुम्ही आधी हे भांडण, मग त्यांना बरोबर. हे सभेत म्हणण्यापेक्षा आणि हा. लोकांजवळ कसं बोलता हो. तुम्ही मंत्रिमंडळात बोललं पाहिजे, चार आता भिंतीच्या आत एखादी बोललं. आई आहे आणि मुलांना स्वयंपाक झाला पाहिजे म्हणण्यासारखं काय, तू कर ना, तू तुझ्या नवऱ्याला सांग की मला धान्य आणून दे. अतिशय योग्य लेकराजवळ कसं बोलती ग. योग्य पद्धतीने आपण बोललाय. आणि याच मुद्द्याकडे मला यायचं होतं की अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेले छगनराव भुजबळ हे जालना या ठिकाणी सभेत ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी राज्य सरकारच्या समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. जी समिती त्यांनी नियुक्त केली होती त्यामध्ये धनंजय मुंडे मंत्री होते, उदय सामंत मंत्री होते, त्यानंतर संदीपान भुमरे हे मंत्री होते, अतुल सावे हे मंत्री त्यामध्ये होते, आणि त्यासोबतच त्यांचे 2 जे न्यायाधीश आहेत सेवानिवृत्त तेही त्या समितीमध्ये होते. ही समिती नियुक्त केल्यानंतर छगनराव भुजबळ यांनी सभेत सांगितलं की ते 2 जज या जरांगेंना आरतुरं बोलले, ते या जरांगेला चौथी पास आहे का नाही त्याला सर सर म्हणत होते, आणि आमचे मंत्री तर कंबर दुखेपर्यंत वाकत होते. हे काही पटलं नाही. मग एक जबाबदार मंत्री आपल्या पाठवलेल्या समितीच्या विरोधात जाहीररित्या सभेतून असं बोलतो, हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? नाही, ते चुकच आहे. त्याचं कारण सांगतो मी की हे जे न्यायाधीश आहेत ते सुज्ञ आणि सुशिक्षित आहेत, मंत्री सुद्धा सगळे आपले सुशिक्षित आहेत. ते जरांगे चौथी पास आहेत काही याला सर म्हणत नव्हते. ते त्यांनी जो त्याग केला नाही, त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामागे एवढ्या मोठ्या समाजाच्या भावना आहेत, जन आंदोलन उभा त्या जन आंदोलनाच्या रिस्पेक्टमध्ये त्यांना सर म्हणत होते. जरांगे हे त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, त्याचं शिक्षण पाहायचा संबंध नसतो. हे तर बरोबर आहे. इथं क्वालिटी असते. पण छगनराव भुजबळ जे पद्धतीनं बोलले ते तुम्हाला योग्य वाटतं का? नाही, त्याचं कारण आहे की ते कुणालाच योग्य वाटलेलं नाही. त्याचं त्यांना त्यांच्या बोलावता दरी कोण आहे किंवा ते तसं का बोलतात याची उत्तरं सामान्य लोक सुद्धा आता ओळखून चुकायला लागलेले, की त्यांना प्रश्न पडला की हे असं का बोलतात. आणि दुसरा एक गंभीर मुद्दा असा डीएस न्यूजच्या प्रेक्षकांना सुद्धा आपल्याला विचारलेला आहे की तुम्ही ओबीसी समाजाचा मेळावा घेतलाच पाहिजे, आपल्या समाजासाठी काम केलं पाहिजे, प्रश्न कारण प्रत्येक समाज सुधारकाने आपल्या जाती धर्मासाठी काम केलं आहे. अधिकार आहे. परंतु तुम्ही एका घटनेच्या पदावर आहेत मंत्री म्हणून, आणि दुसरीकडं विरोधी पक्षनेते आहेत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार जे की सरकारमध्ये आहेत. विरोधी पक्षनेता आणि सरकारमधला मंत्री एकत्र येऊन बाहेर समाजामध्ये बोलतोय, हे राज्यात पहिल्यांदा घडलंय आणि हे लोकांना पटलेलं नाही. कारण असा विरोधी पक्षनेता जो संपूर्ण महाराष्ट्राचा असतो, पूर्ण जनतेचा असतो, तो जर अशा व्यासपीठावर जाऊन विशिष्ट जातीचं धर्माचं बोलत असेल आणि एखाद्या जाती धर्माला टार्गेट करत असेल तर लोकशाही कोणत्या दिशेनं चालली याच्याबद्दल आपल्याकडून खुलासा पाहिजे. महत्वाचं बोललात तुम्ही. आता ओबीसी बांधवांनी लक्षात घ्यावं अशी एक गोष्ट आहे. मी चळवळीत असल्यामुळे माझ्याकडे सगळे ओबीसी बांधव भावना व्यक्त करतात. तर ते सांगतात की भुजबळ साहेबांनी इकडे लक्ष द्यायला पाहिजे की वडेट्टीवार हे कुठले आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या लिस्टमध्ये बाहेरचे ओबीसी येऊन घुसायला लागलेले तर मान्यता घ्यायला लागलेले, इकडे भुजबळ साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे. ते ओबीसीच्या ताटातलं ओढायसाठी किंवा घुसायसाठी प्रयत्नशील आहे. इकडं लक्ष नाही कुणाचं, भुजबळ साहेबांचं. ते आज वडेट्टीवार इथं आलेले आहेत, पण प्रश्न लोक विचारतात, माझ्या वैयक्तिक भावना नाही. लोक म्हणतात की या ज्या भाषणं करणाऱ्या लोकांनी आपापल्या समाजासाठी खरंच काय काय केलेलं आहे हे त्यांनी छाती ठोकपणे सांगावं. ज्यावेळेस समाजावर वेळ असते त्यावेळेस हे कुठे गेलेलं असतात, हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि स्वतः गडगंज झालेले आणि त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्या समाजाला का देत नाही. त्यांच्या समाज, मी जसं म्हणलं की मराठा समाजाच्या लोकांनी आपल्या संस्थेमध्ये मराठाच विद्यार्थ्यांना भरत असताना त्यांच्या आर्थिक स्थितीकडे किंवा जातीकडे म्हणून त्यांना काही सूट दिले नाही. बरोबर. मग तसंच ओबीसी नेत्यांनी आपल्या जातीला काय दिलं, हाही एक प्रश्न लोक विचारतात, ओबीसी समाजाचे लोक विचारतात. हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. तर एकटे छगन भुजबळ साहेब नाही, जे कोणी तिथं होते, जे बोलणारे होते, त्यांनी काय केलेलं आहे हे प्रश्न लोक विचारतात. समाजाच्या पुढाऱ्यांसाठी ते बोलू शकत नाही, पण आपसामध्ये प्रामाणिकपणे प्रश्न विचारतात की तुम्ही काय दिलं. तुमच्या एवढ्या संस्था आहेत तिथं महात्मा फुलेंना किती नाव आहेत, सावित्रीबाईची किती नाव आहेत, किंवा दुसऱ्या कोणाची, त्यांनी आपापल्या संस्थेत काय केलं, आपल्या समाजासाठी काय केलं, हा प्रश्न समाजाचा. समाज फार हुशार ओळखतो. ओबीसी समाजाचा नाईलाज आहे
आणि त्यांना जी भीती वाटली, त्यांना जी भीती घालण्यात आली, त्यामुळे त्यांना विरोध केला.